काश्मीरसह अनेक मुद्द्यांच्या दडपणामुळे संरक्षण मंत्रीपद सोडल्याचं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलंय। तसंच दिल्ली हे आपलं कार्यक्षेत्र नसल्याची जाणीव झाल्यानंच गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला असंही पर्रीकर म्हणाले। पणजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मनोहर पर्रीकर बोलत होते। काश्मीरचा मुद्दा सोडवणं हे कठीण काम आहे, त्यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस कार्यवाहीची आवश्यकता असल्याचं मनोहर पर्रीकर म्हणाले। काश्मीराचो प्रश्न रमेश पतंगे हांव इतलें समजता की गोंयांत म्हाका संदी मेळटकच संदी आयली तशी हांव येता आसतना परत येता आसतना एक कारण अशें आशिल्लें की केंद्राक जी पळय काश्मीर हें तें दिल्ली म्हजी न्हय, दिल्ली हो म्हजो सदचो प्रांत न्हय, त्यामुळे ताजें प्रेशर म्हजेर जास्त आसतालें आनी म्हणून काश्मीराचो प्रश्न सोडप हें इतलें सोंपें ना। काश्मीराचो प्रश्न सोडोवपान लॉंग टर्म पॉलिसीच्यो गरज आहा। कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपात अडकवणाऱ्या पाकिस्तानचा आडमुठेपणा कायम आहे। भारतानं तीव्र निषेध नोंदवल्यानंतरही पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी पत्रकार परिषद घेऊन कुलभूषण यांना कायद्याप्रमाणे शिक्षा सुनावल्याचं वक्तव्य केलं। भारताच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर 40 दिवसात कुलभूषण यांना शिक्षेविरोधात दाद मागता येणार आहे। मात्र कुलभूषण जाधव यांचे केस कुणीही लढणार नाहीये, लढल्यास त्या वकिलावर कारवाई केली जाईल असा इशाराच लाहोर हायकोर्ट बार असोसिएशनने दिलाय। तसंच कुलभूषण यांची केस लढणाऱ्याचं सदस्यत्व रद्द केलं जाईल असा फतवाही बार काउन्सिलच्या बैठकीनंतर काढण्यात आला। उत्तर प्रदेश राज्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसंच पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या यापुढच्या काळात बंद केल्या जाणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या निर्णयामुळे काही लोकांचा आक्षेप असेल याची आपल्याला कल्पना आहे, परंतु हे करणं आवश्यक आहे अशा शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसांचं जे अधिवेशन आहे ते ओडिशातल्या भुवनेश्वरमध्ये पार पडतंय। 2019 साठीचं नवं लक्ष्य म्हणून ओडिशा भाजपच्या रडारवर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होणार आहेत। भाजपचे 13 केंद्रीय मंत्री, 13 राज्यातील मुख्यमंत्री आणि जवळपास 350 पदाधिकारी या अधिवेशनाच्या निमित्तानं भुवनेश्वरमध्ये 2 दिवस तळ ठोकून असणार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक होऊ नये यासाठी सैन्यानं नामी उपाय शोधलाय। जवानांच्या गाड्यांना 400 काश्मीरी तरुणांनी घेरलं होतं आणि या परिस्थितीत दगडफेक होऊ नये यासाठी सैन्यानं एका काश्मीरी युवकाला जीप समोर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 9 एप्रिलची ही घटना असून जमावातून बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असं कळतंय। तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। नोटबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार करणाऱ्यांवर आता आयकर विभागानं आपला मोर्चा वळवलाय। तब्बल 60,000 जणांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे। तसंच मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केलेली 6,000 प्रकरणं तर परदेशात पैसा रवाना केल्याची 6,500 प्रकरणं आयकर विभागाच्या रडारवर आहेत। 60,000 जणांपैकी 1,300 लोकांना हाय रिस्क पर्सन या श्रेणीत समावेश करण्यात आला असून नोटबंदीच्या काळात या सर्व लोकांच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आली आहे। त्यामुळे आता सगळ्यांची आयकर विभागाच्या वतीनं चौकशी केली जाणार आहे। बंगळुरू पोलिसांना एका माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यात जुन्या नोटांचं घबाड सापडलंय। पोलिसांनी या छाप्यात 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटांची बंडलं जप्त केली आहेत। ही रक्कम 40 कोटींच्या घरात आहे। व्ही नागराज असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे। विशेष म्हणजे त्याची पत्नीही माजी नगरसेवक होती। अमेरिकी लष्कराकडून अफगाणिस्तानातल्या आयसिसच्या तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आला। मदर ऑफ ऑल बॉम्ब अर्थात MOB अशा नावानं कुप्रसिद्ध असलेल्या सगळ्यात मोठ्या बिगर आण्विक बॉम्बनं अमेरिकेनं अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर गुरुवारी हल्ला केला होता। या हल्ल्यात 36 दहशतवादी ठार झाले। न्यूझीलंडमधल्या एका व्हिडिओनं सध्या नेटिझन्सला चांगलंच वेड लावलंय। चिमुरड्यांचा पावसात भिजतानाचा हा व्हिडिओ आहे। 33 सेकंदाचा हा व्हिडिओ
2,60,00,000 लोकांनी आतापर्यंत पाहिलाय। 12 एप्रिलला फेसबुकवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। एका पाळणा घराच्या बाहेर ही चिमुरडी पावसाचा मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। चिमुरड्यांच्या मौज मस्तीनं भरलेला हा व्हिडिओ पाळणा घराच्या मालकानं न्यूझीलंडमधील हा व्हिडिओ जो आहे तो शेअर केला। मात्र केवळ व्हिडिओतील चिमुरड्यांचे पालकच हा व्हिडिओ पाहतील असा त्यांचा अंदाज होता। मात्र जगभरातून या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा हा अंदाज सपशेल चुकल्याचं दिसतं।